हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नायक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. आज होता पौष महिन्यातील दुसरा रविवार आणि पहिल्या रविवारची मी पूजा आपण कशाप्रकारे करावी किंवा मी पूजा कशाप्रकारे केली पहिल्या रविवारची, तर हा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा. तर हा दुसऱ्या रविवारचा व्हिडिओ आहे. तर काही कारणामुळे मी माझ्या आत्याकडे आलो होतो, तर तुम्ही बघितलं असेल तर मागे देखील मार्गशीर्ष जो गुरुवार चालू होते, तर तेव्हा जो पहिला गुरुवार होता तर तो माझ्या आत्याच्या इथेच झाला होता. तर त्याचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर हा बाहेरचा स्पेस आहे, कारण जेव्हाही आपण सूर्यदेवाची पूजा करतो तर तेव्हा ती आपल्या अंगणामध्ये आपण करायची, जिथं आपली तुळस असते, जिथं आपलं तुळशीचं वृंदावन आहे तर तिथे आपण ही सेवा करत असतो, सूर्यदेवाची तिथे आपण पूजा करत असतो. तर नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे सेवा करत जा. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला जास्त बाहेर जागा मिळत नाही, त्यामुळे जे काही सेवा असतात अशा ज्या बाहेरच्या ज्या सेवा असतात तर त्या मी माझ्या रूममध्येच करतो, जिथे माझं देवघर आहे. तर देवघराच्या समोरच मी ह्या ज्या सर्व काही सेवा आहेत तर त्या करत असतो. कारण तुमच्यासोबत मी मागे देखील एकदा बाहेरचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तेव्हा देखील बाहेर एक कुत्रं राहतं, त्यामुळे जे काही देवांच्या वस्तू असतात देवांची आपण सेवा करतो त्यानंतर ते कुत्रं इकडे तिकडे समजा तोंड वगैरे लागतं त्यांचं, त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या सेवा असतात तर त्या मी शक्यतो बाहेर करणं टाळतो. आणि माझ्या देवघराच्या समोरच मी ह्या ज्या काही सेवा आहेत तर त्या करत असतो. आणि ह्या सेवा कोणीही करू शकतं, याला कोणतंही बंधन नसतं, त्यामुळे मी आवर्जून करतो. आणि मला ह्या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या करण्यासाठी खूप आवडतं, त्यामुळे मनापासून मी ह्या सेवा करत असतो. आणि या दिवशी आपल्याला उपवास देखील धरायचा असतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता जी पूजेची जी मांडणी होती तर ती देखील एकदम साधी आणि सोपी आहे. तर माझ्या आत्याच्या इकडे जशा प्रकारे पूजा करतात तर तशा प्रकारे आता ते करत आहेत. तर तुम्हाला मी सांगतो, तर सर्वात सुरुवातीला जेव्हाही आपण कोणतीही सेवा करतो तर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपल्या सेवेला सुरुवात करायची. त्यानंतर गणपती बाप्पांचं देखील इथे पूजन करून घेतलेलं आहे. तुम्ही बघत असाल तर साईडलाच पानावरती जे सुपारी आहे तर ती इथे ठेवलेली आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती देखील ठेवू शकता, नाहीतर गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून आपण इथे सुपारीची देखील स्थापना करू शकतो. तर सुपारीची देखील आपण जेव्हा स्थापना करतो तर तेव्हा आपल्याला खालती थोडीशी अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती आपल्याला सुपारीची स्थापना करायची आहे. त्यानंतर सुपारीला देखील हळदी कुंकू वस्त्र अर्पण करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना फूल देखील अर्पण केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही त्यांना लाल फूल, जे लाल घंटीचं फूल असतं तर ते तुम्ही अर्पण करा. त्याचबरोबर दुर्वा देखील तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पांना. यानंतर आता तुम्ही बघत असाल तर ताटामध्ये जे सूर्यनारायण आहेत तर त्यांची देखील इथे प्रतिमा रेखाटलेली आहे. सूर्यदेवाची जी तुम्ही प्रतिमा आता बघत आहात तर ही चंदनानेच रेखाटलेली आहे. कारण जर तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघितला असेल तर मी रांगोळीने काढतो, तर कुठे कुठे कुंकवाने देखील काढण्याची पद्धत आहे. तर ज्यांना जसं होईल तर तसं करण्याचा प्रयत्न करतच असतात. तर तुम्ही बघू शकता तर इकडे एका साईडला रानूबाई देखील इथे काढलेली आहे आणि त्यांच्याकडे अशी पद्धत आहे की जे कापसाचे वस्त्र असतात तर ते देखील त्यांच्याकडे पूजेमध्ये यूज होतात. जे मंगळसूत्र किंवा जोडवे, अजून बरंचसं काही जे काही पूजेचं साहित्य असतं जे वाणाचं साहित्य असतं तर ते रानूबाईला इथे कापसाचं करून ते अर्पण केलं जातं. तर तुम्ही बघू शकता तर ह्या साईडला रानूबाईची इथे प्रतिमा रेखाटलेली आहे आणि रानूबाईची देखील इथं हळदी कुंकू लावून त्याचबरोबर त्यांचे जे वस्त्र आहेत किंवा त्यांचे जे अलंकार आहेत तर ते त्यांना परिधान केलेले आहेत. आणि यानंतर एका साईडला आपण चंद्र देखील काढायचा असतो, त्याचबरोबर आपण गोपद्म देखील काढू शकतो. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता पूजा जी आहे तर ती चालूच होती. पौष महिना हा हिंदू कॅलेंडरमधील 10वा महिना असून तो मार्गशीर्ष नंतर येतो. या महिन्यात सूर्यदेवाची उपासना महत्त्वाची मानली जाते, कारण याला पोषण महिना म्हणतात. पौष महिन्यातील पौर्णिमेला चंद्रपुष्य नक्षत्रात असतो, म्हणून या पौर्णिमेला पौष म्हणतात. आणि या महिन्यात मकर संक्रांती येते. हा महिना डिसेंबरच्या शेवटी ते जानेवारीच्या मध्यात येतो आणि या महिन्यामध्ये सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे आरोग्य, धन आणि समृद्धी मिळते. हिंदू धर्मातील 10वा महिना पौष महिना. या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगली फळप्राप्ती होते. पौष महिन्यात सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या. यानंतर ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा. पौष महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फळ मिळते. पौष महिन्यामध्ये हेमंत ऋतूचा प्रवाह असतो, त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. पौष महिन्यामध्ये सूर्याचा विशेष प्रभाव असतो, यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगले फळ प्राप्ती होते. या महिन्यात सूर्य 11,000 किरणांसह व्यक्तीला ऊर्जा प्रदान करत असतो आणि आरोग्य देत असतो. सूर्याची उपासना केल्यास व्यक्ती वर्षभर निरोगी आणि समृद्ध राहतो अशी मान्यता आहे. पौष महिन्यामध्ये उबदार कपडे आणि अन्नपदार्थ दान करणे चांगले मानले जाते.
या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास भाग्य उजळते. त्यासोबतच पौष महिन्यामध्ये घरात कापुराचा वापर केल्याने आरोग्य चांगले राहते. या महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फलप्राप्ती होते. सूर्यदेवाची जी पूजा होती तर ती आता करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर जी सूर्यदेवाची आरती होती तर ती आता करणं चालू होती. म्हणजेच जर तुम्हाला सूर्यदेवाची आरती माहिती नसेल कुठे आहे तर आपण यूट्यूबवर देखील म्हणजेच मराठी आरती सूर्यदेवाची लावू शकतो. नाहीतर आपल्याला गुगलवर देखील ती मिळून जाते. नाहीतर तुम्हाला कोणत्याही आरतीच्या पुस्तकामध्ये सूर्यदेवाची आरती मिळून जाते. तर म्हणजेच मला जसं शक्य होते तर तसं मी म्हणजेच आरती गुगलवरती किंवा यूट्यूबवरतीच मी लावून म्हणत असतो. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचे देखील खूप छान असे फायदे आहेत. जर आपण दररोज सूर्यदेवाला अर्घ्य दिले तर ते आपल्यासाठी खूप छान होतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही दररोजच्या दररोज सूर्यदेवाला अर्घ्य नक्की देत जा. पण ज्यांना दररोज सूर्यदेवाला अर्घ्य देणं शक्य होत नाही त्यांनी म्हणजेच आता जे पौष महिन्यातील रविवार येतात तर तेव्हा आपण सूर्यदेवाला नक्की अर्घ्य द्या, जेणेकरून सूर्यदेवाची जी कृपा आहे तर ती आपल्यावरती नेहमी राहते. आणि जेव्हाही आपण सूर्यदेवाची पूजा करतो तर तेव्हा आपलं मन देखील प्रसन्न होतं. कारण सूर्यदेवाकडे बघितलं की त्यांच्याकडे बघून आपल्या मनात देखील एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारे सेवा करत जा, जेणेकरून तुम्हाला देखील याचे खूप छान असे अनुभव येतीलच. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आजची जी सेवा होती तर ती आता करून झालेली आहे. त्यानंतर आता सूर्यदेवाला अर्घ्य देखील द्यायचं होतं. त्यामुळे म्हणजेच छतावरती म्हणजे जो आपला स्लॅब असतो तर तिथून आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्या. नाहीतर म्हणजेच तुम्हाला बाहेर जर म्हणजेच कंपाऊंड असेल तर तुम्ही तिथून देखील सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. यानंतर आपण सूर्यदेवाला जेव्हा अर्घ्य देतो तर सूर्यदेवाला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत. त्याचबरोबर एक लाल फूल, थोडंसं हळदी कुंकू, त्याचबरोबर लाल चंदन देखील तुम्ही टाकू शकता पाण्यामध्ये. थोडंसं दूध देखील टाकू शकता आणि त्यानंतर तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. पूजा जी आहे तर ती आता कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता सूर्यदेवाला मी अर्घ्य देत आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता. आणि सूर्यदेवाला जेव्हा आपण अर्घ्य देतो तर तेव्हा तुम्ही म्हणजेच ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य नक्की द्या. पौष महिन्यातील दुसऱ्या रविवारची जी सेवा आहे तर ती माझी अशा प्रकारे आता कंप्लीट झालेली आहे. तुम्ही देखील नक्की आवर्जून अशा प्रकारे सेवा करत जा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.